दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती आणि या निमित्तानं पंढरपूरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमामध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. त्यामुळे पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीपासून जो राजकारणामध्ये इथल्या कडवटपणा चुरस निर्माण झाली होती ती कमी होऊन हलकं फुलकं वातावरण आज राजकारणामध्ये पाहायला मिळालं. मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष अभिराज उबाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात इथं कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाकरता म्हणून आमदार समाधान आवताडे, पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिताताई भालके, मनसे नेते दिलीप धोत्रे, नुकतेच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले अनिल सावंत, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी इथं हजेरी लावली आणि अभिवादन केलं. दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशांत परिचारक आणि मनसे नेते दिलीप धोत्रे जे एकमेकाचे राजकीय विरोधक म्हणून ओळखतात त्यांच्यातील दिलखुलास संवाद, हसत खेळत त्यांनी केलेले विनोद हे पाहून वातावरण, इथलं राजकीय वातावरण हे किती हलकं फुलकं आहे आणि इथल्या राजकारणामध्ये कडवटपणा नाही हे पुन्हा एकदा अनुभवायला आलं. आणि त्यामुळं पंढरपूरमध्ये जी काही राजकीय चुरस दिसत होती ती आता हळूहळू कमी होऊन पुन्हा विकास कामांना गती येईल असं दिसतं आहे. कारण डॉक्टर प्रणिता भालके ज्या नगराध्यक्ष आहेत आणि भगीरथ भालके यांनी नुकताच शिवसेनेमध्ये म्हणजेच महायुतीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पंढरपूरच्या राजकारणावर इथल्या भाजपचा सुद्धा प्रभाव आहे. अशा परिस्थितीमध्ये परिचारक भालके म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल किंवा शिवसेना आणि भाजप हे एकमेकाला बरोबर घेऊन पंढरपूरचा विकास साधतील असं एक म्हणजे सगळ्यांना अशी आशा वाटती आहे. कारण शेवटी प्रशांत परिचारक यांनी जाताना इथं स्पष्टच केलं होतं, माझ्या मदतीशिवाय तुम्ही काहीही करू शकणार नाहीत. पहा काय म्हणाले प्रशांत परिचारक. दिलीप बापूलाची करता येत नाही. अरे हाच अदृश्य आता इथे यायचं म्हणल्यावर काय येता म्हणली की अजून काय मला म्हणलं माझी पद्धत आहे. माझ्या मत्तीशिवाय तुम्ही कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक मालक या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, सर्व नगरसेवक, आमचे मार्गदर्शक, पापरकर मेंबर आणि सर्वच भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे नगरसेवक उपस्थित राहिले. मनसेचे नेते दिलीप धोत्रे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिलदादा सावंत, शिवसेनेचे नेते आता त्यांची युती आहे या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले. आव्हान आहे. पुढच्या वर्षी हा सत्कार तर आज कोणाची करूच नका. माझी नम्र विनंती आहे की आज एकच माणूस मोठा आहे आपल्या सगळ्यांमध्ये, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यापेक्षा कोण मोठं नाही. आणि या हाराच्या ऐवजी एक एक पुस्तक आणि त्यामध्ये मग कसं वागावं, कसं वागू नये, अर्थशास्त्र, जलव्यवस्थापन, नागरी व्यवस्थापन, कृषी व्यवस्थापन, ह्याच्यावरती असंख्य बाबासाहेबांचे पुस्तक आहे. ती जर पुस्तक दिलं आणि जर संग्रह असेल, जेव्हा कधी चुकीचा विचार डोक्यात येईल त्यावेळेस जर बाबासाहेबांच्या पुस्तकाचं वाचन केलं तर निश्चितपणे सगळे सन्मार्गावर चालते. त्यामुळे पुढच्या वर्षी आपण या दुरुस्ती करा. दिलीप बापूला माझी विनंती आहे, सगळं नीट चाललंय, चालू द्या. आज तरी नीट चालू द्या. धन्यवाद.